कुणी असो दृष्टीहीन, कुणी असो दृष्टीमान, कुणी असो दृष्टीहीन, कुणी असो दृष्टीमान, सूर्य करतो सर्वांना प्रकाशमान. काहीच नाही तुमचे आमचे, काहीच नाही तुमचे आमचे, आहे जे जे ते सगळे ईश्वराचे. काहीच नाही तुमचे आमचे, आहे जे जे ते सगळे ईश्वराचे. जगी नाही दृष्टी जास्त, जगी नाही दृष्टी जास्त, आपुले डोळे द्यावे त्यास, आपुले डोळे द्यावे त्यास. कुणी असो दृष्टीहीन, कुणी असो दृष्टीमान, कुणी असो दृष्टीहीन, कुणी असो दृष्टीमान, सूर्य करतो सर्वांना प्रकाशमान. काहीच नाही तुमचे आमचे, काहीच नाही तुमचे आमचे, आहे जे जे ते सगळे ईश्वराचे. काहीच नाही तुमचे आमचे, आहे जे जे ते सगळे ईश्वराचे. जगी नाही दृष्टी जास्त, जगी नाही दृष्टी जास्त, आपुले डोळे द्यावे त्यास, आपुले डोळे द्यावे त्यास.
हां हॅलो हां रोहित. हां रोहित, हां मी बोलतोय पांडे सर. हां आता तुला ऐक ऐक, तुला फोन अशासाठी केला. हो हो तू यायचंच ना आत्ता. फक्त फोन अशासाठी केला की मी खाली येत नाही आहे, तर तू वरती आहे. काय झालंय आज ही नाही आहे घरामध्ये, बाहेर कुठेतरी कामासाठी गेलेली आहे. त्यामुळे मला कुलूप लावता येणार नाही आहे. तर तू तू वरती आहे. आणि ते कोण एक थोड्या वेळ असं काही हरकत नाही. त्या एक पत्रकार नाव विसरलं होतं त्यांचं, पत्रकार येणार आहे त्या. मग त्या एक 10 मिनिटं त्यांना काहीतरी विचारायचं म्हटलं, विचारा काय हरकत नाही. आणि मग तू वर येऊनच बस. तू आलास ना त्या तोपर्यंत पत्रकार येऊन जातील, त्यांच्याशी माझं बोलणं होईल आणि मग आपण जाऊ दोघं नंतर बाहेर. तर तू खाली थांबू नकोस, आलास की तू वरती आहे. हा हा हो हो आलो. 1 मिनिट. हा 1 मिनिट. कोण आहे? सर मी पत्रकार. दार उघडा सर. सर हा. मी दृष्टीची पत्रकार आहे. हा हा आपण मला आता हा. वेळ दिली होती. काय तुम्ही नाव गाडगीळ ना? ज्योती गाडगीळ. गाडगीळ का? हा बरोबर. या ना या या या. या हा बसा. नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार. हा ऑप्शन. हा बसा ना. हा पाणी वगैरे घ्या, पाणी वगैरे असतं तर. आपली झोपमोड वगैरे नाही झाली? नाही झोपमोड वगैरे अशी काही झाली मग नाही. आपण सुरू करूया. हा अगदी मोकळेपणाने विचारा, तुम्हाला काय विचारायचं ते. सर एक उत्सुकता म्हणून विचारते, हा, बोला. आपण जन्मतःच दृष्टीहीन आहात का? त्याचं तुम्हाला सांगतो की मी काहीतरी 8-9 वर्षाचा असेल. आणि काय झालं काय की अचानक मला माझे डोळे दुखायला लागले. मग दवाखान्यात गेलो. मग डॉक्टरांनी काही थोडी सुरुवातीला औषध दिली, काय उपयोग झाला नाही. मग त्यांनी मला एका स्पेशलिस्टला भेटायला सांगितलं. स्पेशलिस्टला भेटलो, तिथे ट्रीटमेंट घेतली, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो, एक ऑपरेशनही झालं. पण काय झालं तिथे काय समजे ना, काहीतरी चुकीची ट्रीटमेंट दिली गेली आणि त्यातच जी दृष्टी गेली. त्यानंतर आजपर्यंत काही मला ते दिसू शकत नाही. सर पण त्यानंतर तुम्ही तुमचं शिक्षण, समाजकार्य हे सगळं कसं करू शकला? हां आता स्वाभाविक आहे तुम्हाला अशी उत्सुकता वाटणं. तर कसं आहे की मी तसं म्हटलं तर खूप भाग्यवान आहे. भाग्यवान म्हणजे अशा दृष्टीने की आता सगळ्यांनाच म्हणजे आईवडीलही चांगले मिळतातच, गुरुही चांगले मिळतातच, मातृदेव हो, पितृदेव हो, गुरुदेव हो. तर हे केवळ संस्कारापोटी मी म्हणतोय असं नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की अन्य मुलांची गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी. माझ्या आईवडिलांनी काय केलं की मला मी दृष्टीहीन म्हणून मला वेगळ्या शाळेत घातलं नाही, तर सगळ्या मुलांच्या बरोबरच मला शाळेमध्ये घातलं. चांगलं त्यांनी मला शिकवलं.
नंतर दुसरं म्हणजे गुरूंनी सुद्धा माझी केवळ दृष्टीहीनता पाहिली नाही, तर माझी आकलन शक्ती कशी आहे, माझा दृष्टिकोन कसा आहे याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं. त्यामुळे माझी ही प्रगती होऊ शकते. सर, आज जागतिक दृष्टी दिन आहे. आधार सारखी मोठी संस्था आपण स्थापन करून जगाला एक वेगळीच दृष्टी दिलेली आहे. तर मला काही दृष्टीहीनांचे काही ज्वलंत प्रश्न वगैरे काही सांगू शकाल का? तर तुम्ही अगदी बरोबर योग्य असा प्रश्न विचारलाय, समर्पक असा प्रश्न विचारलाय की दृष्टीहीनांचे जर प्रश्न जर म्हटले तर त्याला अगदी माझ्याकडे सोपं उत्तर आहे. सोपं उत्तर आहे म्हणण्यापेक्षा मुळात प्रश्न अनेकच आहेत. ते जर प्रश्न जर समजून घ्यायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजच्या या समाजानं आपल्या डोळ्याला पट्टी बांधून घेतली पाहिजे, तर दृष्टीहीनांचे प्रश्न काय असू शकतात याची कल्पना येऊ शकते. तुम्हाला याचं महाभारतातलं उदाहरण माहिती असेल. महाभारतामध्ये कोणती होती? गांधारी. तर तिने काय केलं होतं की आपल्या पतिराजाची दृष्टीहीनता लक्षात यावी म्हणून तिनं स्वतःला पट्टी बांधून घेतली होती. आणि तेव्हा तिला पतिराजाचं दुःख कळलं. तर तसं आजच्या समाजानं किमान रोज 5 मिनिटं तरी डोळ्याला पट्टी बांधली पाहिजे, म्हणजे मग दृष्टीहीनांचे प्रश्न काय आहेत ते आपल्याला समजू शकतील. आता त्या ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की तसं म्हटलं तर खूपच प्रश्न आहेत. हे अगदी जन्मल्यापासून समजा काही आता बालक असतात की दुर्दैवानं नियतीमुळं त्यांच्यावरती आघात झालेला असतो आणि ते दृष्टीहीनच असतात जन्मताच. मग त्यांचं संगोपन, पुढे शिक्षण, मग शाळा, कॉलेज, नंतर पुढचे कोर्सेस म्हणा, उपजीविकेचं साधन, एवढंच नाही तर लग्न वगैरे आहे. आणि त्याचबरोबर उपजीविकेचं साधन त्यासाठी काही मार्ग त्यांना शोधून देणं. आणि केवळ ऐका ना, केवळ एवढ्यावरतीच थांबत नाही तर त्यांच्या कलागुणांना वाव देणं, सर्वांगीण विकास घडवणं, म्हणजे जन्मल्यापासून ते पार शेवटच्या वृद्धावस्थेपर्यंत ज्या म्हणून सगळ्या काही गोष्टी असतात या सगळ्या प्रत्येक प्रश्नच आहे. असे अनेक असंख्य प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एक वेगळा प्रश्न विचारला. हा, बोला ना. आपण ताजमहालाविषयी काय सांगू शकाल? तुमचा प्रश्न जरा वेगळा आहे. मार्मिकपणा त्याच्यामध्ये खूप आहे, माझ्या लक्षात आलंय. परंतु अर्थात एक तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी काही कवी किंवा साहित्यिक नाही, परंतु तरी देखील जे काही थोड्या माझ्या बुद्धीला पटतं असं मी तुम्हाला एक सांगू शकतो की ताजमहल म्हणजे शेवटी काय, तर अशी एक वास्तू की ज्या ठिकाणी 2 प्रेमिक एकमेकांच्या सहवासामध्ये असताना त्या दोघांमध्ये फक्त गुलाबाचाच सुवासच दरवळत असतो, अशी वास्तू म्हणजे ताजमहल. वा, फारच छान. सर, आपण हिमालयाविषयी काय सांगू शकाल? हिमालय म्हणजे जगातील एक गगनचुंबी पर्वत असा म्हटला जातो. भारताची शान आहे. आणि त्या हिमालयाच्या उंचीविषयी जर बोलायचं झालं तर हिमालयाकडे पाहत असताना ज्या क्षणी मान आपली थांबते की त्याच्यापेक्षा मान उंच करता येत नाही, त्या क्षणी आपल्या अंतर्मनाला जो काही साक्षात्कार घडतो तर तो साक्षात्कार म्हणजे हिमालय असं म्हणता येईल आपल्याला. सर, आपल्या गंगा नदीला पवित्र मानलं जातं, होय ना? त्या संदर्भात आपण काही सांगू शकाल का? आपल्याला काय वाटतं गंगा नदीबद्दल? आणखीन एक तुम्हाला एक सांगतो की कोणत्याही एका महान विद्वान व्यक्तीने असं म्हटलेलं आहे, म्हणजे तुमच्या त्या गंगा नदीच्या विषयावरती मी येणारच आहे, की त्यांनी असं म्हटलं की भारताला विषयी स्वाभिमान वाटणाऱ्या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे सचिन तेंडुलकर की त्यांनी नुकत्याच परदेशामध्ये त्यांनी 10,000 धावा पूर्ण केल्या. दुसरा म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज. तिसरा आणि हिमालय. या आपल्या भारतभूमीमध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत आपल्याला लेणं मिळालेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही म्हणता तसं ते गंगा माता पण आहे. आता मुळामध्ये असं आहे की जिथे जिथे जे ह्या आपल्या भारतामध्ये हिरवी सृष्टी आहे, जिथे जिथे आपल्याला सावली मिळते ती मातेच्या रूपानेच आपल्याला मिळते. भारत माता आपण म्हणतो. गंगा नदी ही सुद्धा पवित्र आहे, आपली तहान भागवत आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मला त्या गंगेची अनुभूती रोजच येते. आंघोळ करताना आपोआपच तोंडून हर गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. त्यामुळे गंगेची अनुभूती ती मला येतेच.
सर एक शेवटचा प्रश्न विचारते. आपण आधारसारखी मोठी संस्था स्थापन केली, त्याच्याकरता आपलं आयुष्य सगळं तुम्ही वाहून घेतलेलं आहे. नाही, तसं मी एकट्याने नाही काही केलं. आणि काय माहिती का की कसं आहे की कुठल्याही संस्था जी चालते ती कोणी एका संस्थापक म्हणा, अध्यक्ष म्हणा किंवा 4 कार्यकर्ते म्हणजे ती संस्था असं नसते. तर आपल्याकडे भारतीय संस्कृती काय सांगते की इदम न मम, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आणि त्यामुळे आम्ही या भावनेतून एक काम करत असतो. अनेक जण ते काम त्या संस्थेच्या कामी आपलं योगदान देत असतात. मला एक जाणून घ्यायचं आहे की आपलं ह्याच्यापुढचं उद्दिष्ट नक्की काय आहे. तुम्ही उद्दिष्टाविषयी विचारता मला, तर मुळामध्ये असं आहे की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की दृष्टिहीनांचे प्रश्न इतके आगळीत आहेत आणि त्यामुळे काम करावं तेवढं थोडं आहे. तुम्हाला जर कल्पना दिली तर लक्षात येईल, तुमच्याही लक्षात येईल. आणि आम्हाला तेच म्हणायचं आहे की त्यामध्ये आम्ही काम फार थोड्या प्रमाणामध्ये करतो. या आपल्या देशामध्ये दृष्टिहीनांची संख्या किती आहे तर ती जवळजवळ 1.5 कोटी आहे. आणि त्यामध्ये 70-80 लाख दृष्टिहीन असे आहेत की त्यांना ह्या नेत्रदान चळवळीचा काहीच उपयोग होऊ शकणार नाही. त्यामुळे जे काही काम करायचं आहे ते उर्वरित 60-70 लाख जे काही दृष्टिहीन आहेत त्यांच्यासाठी काम करायचं. आणि त्याकरता अर्थात आपल्या देशामध्ये अनेक संस्था या काम करत आहेत, नेत्रदान चळवळीसाठी, प्रसारासाठी आपले योगदान देत आहेत. त्यापैकी आमची पण एक आधार ही संस्था आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता आमच्या संस्थेमध्ये सर्व प्रकारचे कार्यकर्ते दृष्टीहीन आहेत आणि दृष्टिमान कार्यकर्ते पण आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता जेवढं योगदान द्यावं ते योगदान देण्याकरता आणखीन अनेक कार्यकर्त्यांची आवश्यकता खूप आहे. पदोपदी अडचण येते. म्हणजे साधं कुठल्याही एखाद्या दृष्टीने व्यक्ती घराच्या बाहेर पडली किंवा घरातून बाहेर पडताना सुद्धा बरोबर कोणतरी सतत माणूस लागतो, प्रवास करावा लागतो, कुठे शिक्षण घ्यायचं झालं तर त्या शाळेत जायला लागतं. आणखीन काही अनेक काही गरजा आहेत दैनंदिन जीवनामध्ये, ज्या ज्या गोष्टी तुम्ही जी मंडळी सर्व सहजपणे करता तशी त्यांना सहजपणे करता येत नाही. प्रत्येक वेळी बरोबर कोणतरी माणूस लागतो. आणि दुसरं असं आहे की एक मात्र मी नक्की ठरवलं. तुम्ही आता मगाशी त्या तुमच्या त्या मुद्द्यावरती येतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जे उद्दिष्ट जे काही डोळ्यासमोर मी ठेवलेलं आहे की स्वाभाविकच तुम्हाला ती उत्सुकता असणार. तर असं आहे की मगाशी आपण हिमालयाविषयी विचारलं, ताजमहालाविषयी विचारलं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. मला तर म्हणजे आम्ही तर दृष्टीहीनच, त्यामुळे आम्हाला काही ताजमहाल पाहता येत नाही. या देशाचं जे सौंदर्य दृष्टी आहे ती काय बघता येत नाही. परंतु जे काही आपल्याला पाहायला मिळालं नाही ते निदान आपल्या पश्चात जो कोणी दृष्टीहीन असेल त्याला तरी पाहायला मिळावं. म्हणून मी एक स्वतः आणखीन एक ठरवलं. हे तर काम करणारं आहेच आहे. आता सध्या आमचं नेत्रदान प्रसारासाठी नेत्रदानाचे अर्ज वगैरे भरणं त्याकरता आमचं एक अभियान चालू आहेच आहे. परंतु मी स्वतःही अर्ज आमच्या आधार संस्थेकडे आमची जी काही नेत्रपिढी आहे त्याकरता एक अर्ज दिलेला आहे की त्या अर्जामध्ये अर्ज अशासाठी दिला आहे की माझ्या पश्चात म्हणजे माझ्या मृत्यूनंतर माझं नेत्रदान करण्यात यावं याकरता मी माझा अर्ज दिलेला आहे. हा एक माझा दुसरा एक उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये. दृष्टीहीन पण नेत्रदान करू शकतात तर? हो करू शकता. दृष्टीहीन सुद्धा जरूर नेत्रदान. सर माझाही मी फॉर्म देते तुम्हाला. आणि उद्या तुमचं अभियान आहे ना? आहे, चालू आहे. तर आमच्या दृष्टीमधल्या काही लोकांना मी तुमच्याकडे नक्की उद्या घेऊन येईन. जरूर पाठवा. धन्यवाद सर. दुसरं तुम्ही असं करा की तुमच्याकडे प्रसार माध्यम आहे तुमच्या हातामध्ये, अन्य ज्या ज्यामध्ये काही सामाजिक संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांना तुम्ही आवाहन करा. सगळ्या मंडळी तिथे यायला सांगा. आणि या अभियानामध्ये जास्तीत जास्त मंडळींनी अर्ज भरावे. आणि एवढंच नाही तर या आमच्या आधार संस्थेला सुद्धा मदतीसाठी कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात लागतात. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आवाहन करा. म्हणजे तन मन धन ज्या पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल, सहकार्य करता येईल, आपण सगळ्यांनीच हे काम करायचं आहे. तेव्हा बघा आता तुम्हाला जेवढं काही जास्तीत जास्त आणखीन काही विचार असेल तर मला केव्हाही विचार. धन्यवाद सर. हां येते मी.
नमस्कार. जागतिक नेत्रहीन दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातोय आणि या निमित्तानं आधार संस्थेतर्फे संबंध म्हणजे आजपासूनच एक सप्ताह सुरू झाला आहे. एक अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि हे अभियान कशासाठी आहे तर नेत्रदानाचे अर्ज हे सगळ्यांकडनं भरून घेतले जात आहेत. तर या उपक्रमामध्ये, या अभियानामध्ये सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे. आणि नेत्रदानाचा अर्ज हा तुम्ही केव्हाही भरू शकता. काही जणांमध्ये असा एक गैरसमज आहे की अर्ज भरला की लगेच डोळे काढणार, असं काहीतरी समज मंडळींच्या मनामध्ये, काही जणांच्या मनामध्ये आहे. तर तसं काही नाही आहे. तुम्ही अर्ज आत्ता भरून ठेवायचा आणि मग आपल्या पश्चात आपण आपली जर दृष्टी दुसऱ्याला देऊ शकलो, अर्थात आपण ही जे देणं आहे, आपल्याला जे काही अवयव आहेत सगळे, हे आपला जो जन्म मिळाला तो मुळात ईश्वरामुळे मिळाला आहे. आपलं काहीच नाही आहे. आपण जसं जन्माला येतो तसंच जाताना आपण काही ठेवून जाऊ शकत नाही. पण एक नक्की करू शकतो की या ईश्वराने जे आपल्यावरती उपकार केलेले तर त्याची परतफेड म्हणा किंवा जाताना काहीतरी समाजकार्य आपण करू शकतो. तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो की मध्यंतरी आमच्या संस्थेतर्फे एक नेत्रदानाविषयी प्रसारासाठी एक घोषवाक्य स्पर्धा घेतली होती. छोट्या एका 5वीतल्या मुलाचे विचार ऐका. त्यांनी असं लिहिलं होतं की चुटकीभर राख, काय म्हणतो ऐका बरं का, चुटकीभर राख या अंधे को आँख, चुटकीभर राख या अंधे को आँख, फैसला आपका. तर त्यामुळे जाता जाता आपल्याला कळणार पण नाहीये. तर त्यामुळे सगळ्यांनी वेळ न लावता आजच्या आज लगेचच्या लगेच अर्ज आपला भरा आणि एका पवित्र कार्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्या. आणि दुसरं आणखी माझ्यासारखे जे काही दृष्टीहीन बांधव आहेत त्यांना आवर्जून मला सांगायचं आहे की बाकी जे दृष्टिमान मंडळी ते तर अर्ज भरतीलच, परंतु दृष्टिहीन मंडळी सुद्धा नेत्रदान करू शकतात. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचं संकोच न बाळगता, आणि हे सुद्धा आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, एक मानवी हितासाठी एक कर्तव्य आहे असं समजून दृष्टिहीन बांधवांनी सुद्धा नेत्रदानाचा अर्ज हा भरायचा आहे, आपण भरावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. मी सौ अर्चना तापेकर गेली 28 वर्ष पुणे मुलींच्या अंधशाळेमध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहे. हे काम करत असताना इथे बऱ्याचशा मुली माझ्या हाताखालनं गेलेल्या आहेत आणि या मुली अंध असल्यामुळे त्यांचे पालकसुद्धा इथे सर्व उपाय थकल्यानंतर अंधशाळेत येतात आणि म्हणून मला असं वाटतं की या मुलींच्याकरता नेत्रदानाचे फॉर्म भरून दिले तर त्याचा उपयोग या मुलींना निश्चित होऊ शकेल. त्याचं कारण असं की प्रत्येक दृष्टिहीन व्यक्तीच्या पाठीमागे डोळ्याचे वेगवेगळे विकार असतात आणि त्या विकारामध्ये जर नेत्रदानामध्ये फॉर्म भरल्यानंतर त्यांचा जो दोष आहे तो दोष जर काढता आला तर त्याच्यातून निश्चित त्या मुलींना फायदा होऊ शकतो. दृष्टिहीन व्यक्ती त्याचा निश्चित फायदा घेऊ शकतो आणि या विद्यार्थी दृष्टिहीन जरी असले तरी वेगवेगळ्या कामामध्ये तरबेज आहे. पुणे मुलींची अंधशाळा ही गेले 1934 सालापासून म्हणजे जवळजवळ 75 वर्ष अव्याहतपणे अंधांसाठी काम करत आहे आणि त्यामुळे मॉन्टेसरीपासून ते टीचर्स ट्रेनिंगपर्यंत नंतर व्यवसायपैकी प्रशिक्षण या सर्व प्रशिक्षणामध्ये या विद्यार्थ्यांना इथे लाभ मिळत आहे. परंतु जर समाजाने त्यांना नेत्रदानाचे फॉर्म भरून योग्य वेळेस त्यांचे जर डॉक्टरांना कळवलं तर एका दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान करून तिला दृष्टी मिळण्याचा एक चांगला फायदा होईल, तिच्या जीवनात आनंद येईल असं मला यावेळी प्रसंगी सांगावंसं वाटतं.
कुणी असो दृष्टीहीन, कुणी असो दृष्टीमान, कुणी असो दृष्टीहीन, कुणी असो दृष्टीमान, सूर्य करतो सर्वांना प्रकाशमान. काहीच नाही तुमचे आमचे, काहीच नाही तुमचे आमचे, आहे जे जे ते सगळे ईश्वराचे. काहीच नाही तुमचे आमचे, आहे जे जे ते सगळे ईश्वराचे. जगी नाही दृष्टी जास, जगी नाही दृष्टी जास, आपुले डोळे द्यावे त्यास, आपुले डोळे द्यावे त्यास.